तर मंडळी ही ना आमची म्हणजे पूर्ण चाळ आहे बघा कशा प्रकारे आहे. ही सर्व ना आजूबाजूला घरं आहेत, समोर घर आहे, तिकडे वरती इकडे घर आहे आणि इकडे ना आमच्या चाळीच्या इथे बघा मस्त पेरूचं झाड आहे. आई काय आज मग स्पेशल नाश्ता आहे? आज वडापाव बनवते. वडापावचा बेत आहे आता. हो. तेल पण ना मस्त तापलेलं आहे, त्याच्यामुळे ना वडे आपले मस्त असे कुरकुरीत होणार. इकडे ना मंडळी अचानक भयानक पावसाची सुरुवात झाली तर आई बघा कपडे काढायला गेले. तर मंडळी इकडे ना आता मस्त सर्व वडे रेडी झालेले आहेत, हे बघा एकदम भारी दिसत आहेत. आणि इकडे ना हे सर्व पाव आहेत आम्ही गरम करून घेतले. इकडे चटणी वगैरे सर्व आहे. तर मंडळी आता ना टेस्ट करून बघूया आपले वडापाव कशा प्रकारे झाले ते. अप्रतिम झालेला आहे. म्हणजे काय काय प्रॉब्लेम येतात चाळीमध्ये राहण्याचे. इथे चाळीत प्रॉब्लेम म्हणजे आपल्याला तर मंडळी आई ना इकडे आता सर्व जेवणाची तयारी करते बघा. हे काय आज पिठला बनवतेस? हो, हे बघ गावानं कुळीत आणलेलं होतं. हा, पिठला भाकरीचाच बेत आहे ना. हो. नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर मंडळी तुम्हाला ना सर्वजणांना माहीत असेल की आपण ना मुंबईमध्ये चाळीमध्ये राहतो आणि चाळीमध्ये राहून आपल्याला तसे बरेच वर्ष झालेले आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये ना आम्ही तुम्हाला चाळीमध्ये राहण्याचा आमचा एक्सपिरियन्स शेअर करणार आहोत की कशा प्रकारे आमचा एक्सपिरियन्स आहे आणि म्हणजे चांगल्या गोष्टी, वाईट गोष्टी, काही काही छोटे मोठे प्रॉब्लेम असतात ते फेस करावे लागतात. रोजच्यापेक्षा थोडीशी अलग टॉपिक आहे, पण नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ आवडेल, तर शेवटपर्यंत ही व्हिडिओ नक्कीच पहा. तर मंडळी ही ना आमची म्हणजे पूर्ण चाळ आहे बघा कशा प्रकारे आहे. ही सर्व ना आजूबाजूला घरं आहेत, समोर घर आहे, तिकडे वरती इकडे घर आहे आणि इकडे ना आमच्या चाळीच्या इथे बघा मस्त पेरूचं झाड आहे. इकडे ना सर्व बसायला सुद्धा व्यवस्थित आहे बघा, बाकडा वगैरे आहे सर्व. आणि इकडे पूर्ण अशी स्पेस आहे, भरपूर मोठी स्पेस आहे. इकडे आम्ही सर्व सण वगैरे सेलिब्रेट करत असतो नेहमी. हे बघा आज ना वातावरण कसं झालं आहे, मस्त आज वातावरण आहे. आज पावसाची शक्यता आहे, तशी ढग तर आहेतच आकाशात. आहे बघा मस्त आकाशात वातावरण आहे, पक्षी वगैरे उडत आहेत. आणि हे बघा ही वरतून आमची पूर्ण चाळ आहे बघा कशा प्रकारे आहे. खाली अशी जशी मी दाखवली पूर्ण स्पेस आहे, बसायला बाकडासुद्धा आहे. आणि हा इकडे पेरूचा झाड आहे बघा. आणि प्रत्येकाच्या घराच्या वरती नाही बघा पावसाळ्यात सध्या हाच वातावरण असतं, वरती सर्व टालपत्रे वगैरे असते लिकेज नको व्हायला म्हणून. हे बघा इकडे पण सर्व टालपत्रे टाकून ठेवले. हे बघा इकडून पण तुम्हाला पूर्ण चाळ दाखवते बघा. इकडे सर्व आजूबाजूला घरं आहेत, मस्त वातावरण आहे. आता कसा ऊन आहे, आता पाऊस नाही एवढा, त्याच्यामुळे सकाळी येऊन गेला पाऊस, त्याच्यामुळे ओला असा थोडा थोडा आहे. इकडे पण ना आम्ही सर्व बघा कोंडीमध्ये ना तुळशीचे झाडं वगैरे लावून ठेवलेत. नेहमी सकाळी इथे पाणी देत असतो. आता ना पेरूवरती एवढे पेरू नाहीत, पण उन्हाळ्यामध्ये ना भरपूर पेरू येतात, पूर्ण भरतो. मग आम्ही ना इथून बाकड्यावरती चढून असे पेरू काढतो, नाही तर तिकडे पत्र्यावरती चढून काढतो. मस्त पेरू खायला मिळतात. आता एवढे काहीच नाही झालं, आता फुलं पण यायला चालू नाही झाली. पावसाळा गेला ना त्याच्यानंतरला पेरू व्हायला चालू होतील. तर मंडळी इकडे आई ना आता सर्व नाश्त्याची तयारी करते. आई काय आज मग स्पेशल नाश्ता आहे? आज वडापाव बनवते. वडापावचा बेत आहे आता. हो. झाली सर्व तयारी मग? हो, ही काय मी बटाटे उकडून अच्छा, त्याला आला लसूण पेस्ट लावून घेतलाय. भाजी बनवून रेडी झाली ना. हो. आणि पीठ वगैरे पण सर्व रेडी केलं आहे पीठ पण आता भिजवलाय बघ. हा, आणि कढई पण तापत ठेवलंय सर्व तापत फ्राय ठेवलंय, करायला. तेल घालते आता. हे बघा इकडे ना सर्व भाजी रेडी झालेली आहे बटाट्याची. आता फक्त वडे तयार करायचे आहेत गोल करून. आणि इकडे चण्याचं बॅटर पण सर्व रेडी केलंय. चण्याचं पीठ टाकून आतमध्ये थोडासा तिखट मसाला आणि सर्व मीठ वगैरे घालून घेतलंय. तर इकडे ना आई आता सर्व वडे बनवायला सुरुवात करते बघा. अशी गोल करून ना मिडियम साईजची वडे तयार करायचे आहेत आणि थोडासा दाबायचं, पूर्ण गोलाकार आकार नाही ठेवायचा. मला कसं दाबून घ्यायचं बघा. तर इकडे ना कढईमध्ये तेल पण तापत ठेवलं होतं, मस्त तेल गरम झालेलं आहे. इकडे ना वडा पण हा बघा आईने आता सर्व चण्याच्या पिठामध्ये बुडवून घेतले आणि तेलामध्ये सोडून घेतले. मस्त फ्राय करून घ्यायचे. तिकडे तेल पण ना मस्त तापलेलं आहे, त्याच्यामुळे ना वडे आपले मस्त असे कुरकुरीत होणार. भारी दिसते का? इकडे वडे रेडी करून झालेत, तर बाकीचे पण ना सर्व सोडून घेते. तर मंडळी इकडे ना आता मस्त सर्व वडे रेडी झालेले आहेत, हे बघा एकदम भारी दिसतात.
आणि इकडे ना हे सर्व पाव आहेत आम्ही गरम करून घेतले. इकडे चटणी वगैरे सर्व आहे. आज बघताय त्या नाश्त्याला वडापावचा आपण बेत केलेला आहे. हा इकडे ना आता एक मस्त वडापाव रेडी करते. सर्व चटणी वगैरे ना छान अशी लावून घ्यायची. ही आम्ही सुकी अशी चटणी बनवलेली आहे. आमची नेहमीची असते तीच वापरतो आम्ही. आणि आतमध्ये असा वडा घालायचा. हा एक नंबर आपला वडापाव रेडी झालाय ना. मस्त. या सर्वांनी खायला. हा या सर्वांनी वडापाव खायला. तर मंडळी आता ना टेस्ट करून बघूया आपले वडापाव कशा प्रकारे झाले ते. अप्रतिम झालेला आहे. आपण ना छोटे छोटे ना असे चण्याच्या पिठाचे गोळे पण टाकले त्याच्यामुळे ना तो पूर्ण क्रिस्पीपणा येतोय आणि भारी झाला एकदम. आई आता वातावरण जरा शांत झालंय ना. हो जरा आता पाऊस गेलाय. पाऊस कसं थोडा येतोय जातोय असं आहे. आज जरा ना पाऊस म्हणजे येऊन जाऊन आहे. मगाशी पण बारीक बारीक लागत होता परत थांबला. म्हणजे बारीकच लागतो असं मुसळधार पावसाची सर येत नाही. जास्त नाही. हा तर हे तुला कसा वाटतो आता आपण बरेच म्हणजे वर्ष इथे चाळीमध्ये राहतोय तर चाळीमधला एक्सपिरियन्स तुला काय सांगशील? आम्हाला कसं चाळीत म्हणजे मस्त असं वाटतं की गावसारखंच म्हणजे वातावरण. म्हणजे गावाला कशी आपण माणसं आजूबाजूला राहतो तशी सर्व शेजारी म्हणजे ना सर्व सण वगैरे आम्ही होळी असू दे गुढीपाडवा मकर संक्रांत वट पौर्णिमा तुळशींची लग्न वगैरे गणपती पण गावाला गेलो ना गणपतीला तरी पण आम्ही परत 5 दिवसाचे तिकडे गणपती झाले 7 दिवसाचं 5 दिवसाचं की परत इकडे 12 दिवस 10 दिवसाचं आमच्या बाजूला गणपती ते पण एकत्र मिळून सगळं नाचतं साजरं सर्व करतात. चाळीमध्ये राहायची मजा म्हणजे सर्व आपुलकी असतो ना. सगळ्यांचं म्हणजे प्रेम आपुलकी असते. आणि बर्थडे वगैरे कुणाचा असले तरी पण आम्ही इथेच बाहेरच जागा आहे तिथे पण करतो किंवा घरी कुणाच्या म्हणजे सर्व असं मिळून सर्वांना बोलवायचं सर्व एकजुटी असते. आणि दुसरी म्हणजे ना चाळीमध्ये राहण्याची चांगली गोष्ट म्हणजे इकडे ना इमर्जन्सी सिच्युएशनला सगळी माणसं धावून येतात नाही. हो कुणाचं काही दुखायला लागलं तरी पण दुखायला पण सुखाला पण हो दोन्ही टाइम म्हणजे नेहमी मदतीला येत असतात. कोणाच्या घरी काही झाला ना तर सर्व चाळीतल्या शेजारी पाजारी धावून जरा पण पडलं का आवाज झाला तरी पटकन गोळा सगळी जमते चाळ. तर ती चांगली गोष्ट आहे चाळीत राहण्याची ना. तर म्हणजे आई ना इकडे आता सर्व जेवणाची तयारी करते बघा. हे काय आज पिठला बनवतेस? हो हे बघ गावानं कुळीत आणलेलं होतं. गावानं कुळीत कसं आणलेलं मग आम्ही कसं गावानं पीठ वगैरे करूनच आणतो जात्यान दळून. पण ते ह्या टायमाला कसं टाइमच नाही भेटलं म्हणजे पीठ करायला. मग असेच मी अख्खेच आणलेले. अच्छा सर्व पाकडून घेतेस ना. हे कसे खडे असतात ह्याच्यात. अच्छा गावाला कशा मलण्या काढतात ना खल्यात जोडतात कुलीत मग ते असे बारीक खडे असतात मग ते साफ करून घ्यायला लागतात. गावावरून सर्व कुळीत आणलेले त्याचंही पीठ बनवायला लागेल ना आधी. ह्याचं आता मी ह्यांना भाजते भाजून मिक्सरला लावायला लागतील. पीठ तयार करते. आणि सुका बनवणार आहेस ना. सुका पिठला खायला लय भारी मजा येते थंड टायमात. पावसाळ्याच्या टायमाला कारण हे कसं गरम असतात कुलीत ते पावसाळ्यात ना खायचं असतं. पिठला भाकरीचाच बेत आहे ना. इकडे ना मंडळी अचानक भयानक पावसाची सुरुवात झाली तर आई बघा कपडे काढायला गेले. आज प्रॉब्लेम असतो तर बाहेर कपडे ठेवले ना लक्ष ठेवावं लागतं. पावसाने कधी पण धुमाकूळ घातला ना तर लगेच जायला लागतं. घेतले इकडचे नाही ना प्रॉब्लेम. जो टी शर्ट वगैरे ठेवले होते जास्त जोरात नाही येत थोडासा येतं मधीच आणि जातं पण किती धावपळ करतं. हा बघा इकडे ना जोरात पावसाची सुरुवात झाली बघा. माझी बारीक बारीक होता आता सरच झाली बघा. हे आतमध्ये या. तर दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला म्हणजे चाळीमध्ये काही काही गोष्टी फेस करायला लागतात. म्हणजे काही काही प्रॉब्लेम येतात चाळीमध्ये राहण्याचे. इथे चाळीत प्रॉब्लेम म्हणजे आपल्याला कसं पाण्याचं थोडं आहे. पाणी कसं आमच्या म्हणजे घरोघरी नाही आहेत नळ काही लोकांचे आहेत पण आमचं कसं सार्वजनिक जास्त म्हणजे असं सार्वजनिक एक नळ बाहेर आणि ती नंबर सगळी पाईप लावून भरून गेला. आमच्या मध्ये कसं 20-20 मिनिटं घेतो ना नंबर पाणी. आम्ही 20 मिनिटं घेता कधी जास्त कमी कुणाची झाली तर थोडं म्हणजे इश्यू होतं. असं नोकझोक असते थोडी. हो आणि कसं पाणी कधी लाच्या नंबरला नाही भेटलं की मग आम्ही घेतो मग समजून मग दुसऱ्या दिवशी काय करतो त्यांना मग पहिले नंबर देतो. ते ऍडजस्ट करून घेतो. पण आमच्या इथं कसं चाळीमध्ये इथं जवळ कधी सगळी आमच्या गावचे म्हणजे सगळी मराठी लोक आहेत त्याच्यामुळे कसं आमचं एवढं नाही म्हणजे हे इश्यू वगैरे काय होत नाही एवढं. नाही आम्ही कसं समजून घेतो म्हणजे एकामेकाला.
हा ते तर आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जागेचा जरा प्रॉब्लेम असतो ना, जागेचं थोडं कमी जागेमध्ये हा. सगळं व्यवस्थित करायला. मुंबईच्या ठिकाणी ना चाळीमध्ये कशी स्पेस कमी असते. आता आमची पण रूम बघायला गेला नाही बघा, ही खालची रूम आहे, पण आपली कशी डबल रूम आहे त्याच्यामुळे जागा बऱ्यापैकी आहे. खाली कसं सगळं आपलं किचन आला, वरती आपला मोकळा जागा आहे. आणि आम्ही ना अशी स्पेस मॅनेजमेंट एकदम छान प्रकारे केलंय. तुम्हाला ती व्हिडिओ पण बनवलेली आहे आपल्या घराची नाही. घराचे व्हिडिओ बघा हा, बनवले. त्याच्यामध्ये पूर्ण स्पेस मॅनेजमेंट कशा आम्ही जुगाड वगैरे लावलेत मशनीसाठी आणि इतर गोष्टीसाठी ना, ते पण तुम्हाला पाहायला भेटेल. जर तुम्ही व्हिडिओ पाहिले असेल तर तुम्हाला माहित असेल, नाही पाहिली असेल तर मी खाली लिंक देत, तर तुम्ही चाळीची पाहू शकता ना व्हिडिओ. हो, चाळीचे व्हिडिओ हा, एकदम मस्त स्पेस मॅनेजमेंट केलंय. तर आम्ही अशा गोष्टी ना एकदम भारी प्रकारे मेंटेन करतो ना. हो, आणि इथे हवा बिवा मस्त चाळीमध्ये. हा, बाहेर बघ आता हवा सुटली, ती बाहेरची हवा पण घ्यायला मजा. तर मंडळी आमची ना चाळ कशी अंधेरीमध्ये आहे, तर आम्हाला ना एवढे कधी इश्यू आलेले नाहीत. लाईटीचा पण खूप ना क्वचित इश्यू असतो. वर्षातून एकदा दोनदा गेली तर ते पण कधी काम चालू असलं तर, बाकी 0 चान्सेस असतात लाईटीचा पण. हा, फक्त पाण्याचे नंबर वगैरे असतात ना, त्याच्यामुळे आम्ही थोडासा प्रॉब्लेम होतो, पण ते पण आम्ही ना ॲडजस्ट करून घेतो. जर एखाद्याला मिळाला नाही तर दुसऱ्या दिवशी तो पहिला नंबर भरतो. त्याच्यामुळे ना मग व्यवस्थित सर्वांना पाणी मिळतो. कसं आहे, समजून घेतल्यानंतर सर्व गोष्टी होऊ शकतात. त्याच्यामुळे चाळीमध्ये राहण्याची तीच मजा असते. आता भरपूर जण चाळीमध्ये राहून गेली असतील बिल्डिंगमध्ये, तर त्यांना माहीत असतो काय काय प्रॉब्लेम असतात, काय काय गोष्टीला अडचण येते, तर त्यांनी फेस केलेले असतात. तर बऱ्याच जणांना त्यांचा एक्सपिरियन्स पण असेल. तर आम्हाला कसं भारी वाटतो, म्हणजे चाळीमध्ये जे प्रॉब्लेम असतात ते प्रॉब्लेम कुठे नसतात, प्रॉब्लेम सगळीकडे असतात, पण ते कसे आपण ॲडजस्ट करून आपण व्यवस्थित ते समजून घेतले पाहिजे, तर त्यांचा पण सॉल्युशन आपल्याला नेहमी मिळत असतं. तर म्हणजे इकडे बघताय पूर्ण ना सर्व कोळीत भाजून झालेले आहेत. हे बघा मस्त ना हलकासा त्यांना ब्राऊन कलर आलाय. हे आता ना आपल्याला सर्व मिक्सरमध्ये भाजून व्यवस्थित सर्व त्यांचं पीठ बनवून घ्यायचंय. इकडे ना हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतोय. तर मंडळी इकडे बघताय पूर्ण ना मिक्सरमध्ये आपण कोळीत बारीक करून घेतलेले आहेत. आणि जेवढं आपल्याला लागणार आहे ना पीठ तेवढंच घेतलंय, अर्ध ठेवलंय, एवढं लागणार नव्हता तर वाटीवर घेतलेलं आहे. थोडा टाइम ना आपल्याला पीठ ना असं भिजत घालायचं आहे, भिजून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं सर्व व्यवस्थित. तर आता ना इथे मी तेल गरम करायला ठेवलाय आणि इथे ना आपल्याला फोडणी द्यायची आहे. आता आला, लसूण आणि मिरचीचा ठेचा केलाय तो घालून घेते. कढीपत्ता ना बारीक चिरून घेतलेला आहे. कांदा घालून घेते, एक कांदा मोठा असा घालून घेतलाय. तर बघते आपला कांदा ना थोडासा असं परतून घेतलेला आहे. जास्त लालसर करायचं नाही, हलकासा परतून घ्यायचा. थोडा कच्चा राहिला तरी चालेल, मस्त होतं कच्चा असा खायला जाता खाली. 1 चमच हळद घालून घेते. हे आता मिश्रण तयार केलेलं आपलं पीठ पातळ केलेलं घालून घेते. आपल्याला सुकं पिठलं घालायचं ना, पाणी जास्त नाही घालायचं, कपभर घातलं तरी बस होतं. जास्त याची सामग्री लागत नाही. मिरची, कांदा आणि अद्रक लसणाची पेस्ट ठेचा आपण बनवलाय ना तोच, बाकी बेसिक गोष्टी असतात त्याच्यामध्ये. आणि झटपट तुम्ही ना याची रेसिपी ट्राय करू शकता, एकदम लवकर होते, 5 मिनिटात होतं. पूर्ण आता ना घट्टपणा यायला चालू झालेलं. चपाती किंवा भाकरीशी काय पण म्हणजे कशाशी पण खाऊ शकता तुम्ही. आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे, 1 चमच घातलंय मी. तर बघते आता पिठलं आपल्या रेडी झालेला आहे. आता हे बघा मी मुठभर असा कोथिंबीर घेतलेला आहे बारीक चिरून. कोथिंबीर ना जास्तच लागतं पिठल्यामध्ये. मस्त सुगंध येते असं कुलीचं ना. आपण आणल्यानं कुंडाचा पीठ केला ना ते त्याचा सुगंध मस्त येतं ना. असा पीठ कसा विकत आणता तो कसा कधी मिक्स पण असतो त्याच्यात. तर म्हणजे इकडे ना आता जेवायलाच बसलेलो आहे. इकडे बघताय आज आपण ना कुल्लाचा पिठला बनवलेला आहे, एकदम सुक्यामध्ये. बघताय अप्रतिम दिसतोय. इकडे ना आज डाळ सुद्धा आहे आणि इकडे भाकरी आहे. भाकरी बरोबर ना पिठला 1 नंबर लागतो. चला तर तुम्हाला टेस्ट करून सांगतो नक्की कशा प्रकारे आपला पिठला झालेला आहे. दिसायला छान आणि अप्रतिम दिसतोय बघा, मस्त एकदम गरम गरमच आहे. चला बघूया आता टेस्ट करून कशा प्रकारे झालेला आहे पिठला.
एक नंबर झालेला आहे, मस्त. याच्याबरोबर तुम्ही कांदा पण सुका घेऊ शकता, कांद्याबरोबर ना मस्त अप्रतिम लागतो आणि छान झालेला आहे. तर मंडळी फायनली जेवण झालेलं आहे. दुपारी आपण मस्त ना पिठलं भाकरीचा बेत केला होता आणि छान अप्रतिम झाला. तर आजच्या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला आमचा पूर्ण चाळीतील एक्सपिरियन्स सांगितला, आमची चाळ पण दाखवली की कशा प्रकारे आहे, सर्व आजूबाजूची घरा. आणि नेहमी ना चाळीत राहण्याची मजा वेगळीच असते. जे पण राहून चाळीतून गेलेत ना त्यांना माहीत असेल की एवढी मजा असते. सर्व सण सेलिब्रेशन करायला मिळतात, सर्व आपुलकी असते, जिव्हाळा असते. तर खूप मजा असते चाळीमध्ये. छोटे मोठे प्रॉब्लेम असतात ते फेस करावे लागतात, पण चाळीमध्ये राहण्याची एक वेगळीच उत्सुकता असते. तर म्हणजे आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटूया पण अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.